जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि त्याच वेळीस आरोप प्रत्यारोपसुद्धा सुरू झालेले आहेत. कुणी अफजल गुरुचा मुद्दा करून काढलेला आहे, तर कोणाला तिथे जाण्यासाठी भीती वाटते. या सर्व मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीरजी. त्यांच्याकडून जाणून घेऊयात की कारण जम्मू काश्मीर हे त्यांच्याकडे होतं, युनियन टेरिटरी त्यांच्याकडे भार होता. हंसराजजी, सुशीलकुमार शिंदे यांचं एक वक्तव्य खूप गाजत आहे. केंद्रीय गृहमंत्री असताना तिथे जाण्याची त्यांना भीती वाटत होती, डल लेकमध्ये सुद्धा फिरण्याची त्यांना भीती वाटत होती. तुम्ही पण केंद्रीय गृहराज्यमंत्री होतात, जम्मू काश्मीरचे दौरे केले आहेत, कधी भीती वाटली का तुम्हाला? भीती घेऊन गृहमंत्रीपद कोणी स्वीकारू नये जर अशी भावना असेल तर. हे खरं आहे की तिथं आतंकवाद होता आणि त्याच्यामुळं दहशत होतीच. पण ज्यांना ही दहशतवाद संपवायचा आहे, आतंकवाद संपवायचा आहे, त्यांनी भीती बाळगून पद सांभाळावं हे योग्य नाही. म्हणून त्याच्या म्हणणं फार वाईट आहे, दुःखद आहे. एवढ्या मोठ्या देशाचा गृहमंत्री, पूर्व गृहमंत्री जे पदावर राहिलेला आहे, त्यांनी आज असं वक्तव्य करून हे सिद्ध केलेलं आहे की आमचं सरकार हे भेकड सरकार होतं, त्यांचं सरकार UPA सरकार असं वाटते. म्हणून ते आतंकवाद, उग्रवाद संपू शकले नव्हते, त्यांना ते भ्यायचे. म्हणून त्यांचं वक्तव्य जे आहे त्यांनी मनातलं सांगितलेलं आहे. त्यांची ती विल पॉवर आहे, ते दिसून येतं. परंतु ठीक आहे की 370 तुम्ही का हटवलं, पुन्हा अनेक निर्णय महत्त्वाचे घेतले. जे अलगाववादी होते, सेपरेटिस्ट होते, फुटीरवादी होते, त्यांच्यावर तुम्ही मुसक्या आवळलेल्या आहेत. परंतु हे तेव्हा का शक्य झालं नाही? कारण सुशीलकुमार शिंदे यांचं जे वक्तव्य होतं की जर एक केंद्रीय मंत्री जर तिथे जाण्यासाठी भीत असतील तर मग यंत्रणा कशा पद्धतीने तिथं काम करतात? तुम्हाला मी 2-3 गोष्टी सांगतो. मला हे नवीनच आज माहीत झालं सुशीलकुमारजी शिंदेबद्दल. त्यांचा मी आदर करतो. पण त्यांनी बोलले ते स्पष्ट बोलले. गृहमंत्री असताना शिवराज पाटलांचं पण तुम्ही पाहिलं असेल की आतंकवादी हमला झाला मुंबईला कुठं, तेव्हा ते प्रेसला आले तर दिवसातून 3 ड्रेस बदलून आले होते. इतके ते किती गांभीर्याने ते वागतात, असं योग्य नाही. ते पण गृहमंत्री असताना त्यांनी पण चांगलं काम केलेलं नाही आहे, हे प्रेसमध्ये खूप झळकलं होतं. आणि नंतर मी एक आठवण करून देतो तुम्हाला की गृहमंत्री पद म्हणजे गृहमंत्री हा ताठर असला पाहिजे, कणखर असला पाहिजे आणि त्या विल पॉवर असलं पाहिजे. त्या डोळ्यामध्ये अश्रू नको आणि मनामध्ये भय नको. ते एकेकाळी मुफ्ती मोहम्मद सईद पण गृहमंत्री असताना त्यांच्या मुलीला किडनॅप केलं होतं आतंकवाद्यांनी काश्मीरमध्ये 1990-91. ती जेव्हा भेटली तर ते रडले मुलीला गळ्यामध्ये घेऊन. अरे गृहमंत्री रडतो आहे. हे जे प्रकार आहेत ना, ह्या प्रकारातलं सुशीलकुमार शिंदेचं एक बयान जे आहे ते फार चांगलं वाटत नाही मला. महाराष्ट्राचा वीर आहे, मराठ्यांचा एक शान आहे महाराष्ट्राचा. कोणी व्यक्ती म्हटलं तर आपण मराठ्यांचं साम्राज्य कुठं कुठं दिल्लीपर्यंत पोचलेलं होतं. तिथं जन्मलेले सुशीलकुमार असे बोलतात तर आवडत नाही, बरं वाटत नाही. सक्षम नव्हते असं म्हणायचं का तुम्हाला? का जबाबदारी पेलवली नाही? त्यांनी स्वीकार केलेला. मी म्हणत नव्हतो पहिले कधी म्हणलो नाही. त्यांचा मी आदर करतो. फार चांगला सज्जनग्रस्त आहेत, व्यक्ती आहेत. असं बोलून त्याने गृहमंत्री पदाची थोडीशी गरिमा कमी केली असं माझं मत आहे. बरं, परंतु पब्लिसिटी मिळाली डल लेकमध्ये गेल्यानंतर असं पण बोलले ते. त्याला काय टीका करायची गरज नाही मला. त्यांनी जनता समजून घ्या, ते असं नाही बोललं पाहिजे. पब्लिसिटी करता कोणी काश्मीरला जात असतं का? तिथं आतंकवाद संपण्याकरता गृहमंत्री जातो. मी पण गेलो, प्रसिद्धी घेतली नाही मी कधी. जावं लागते तिथं. मी जेव्हा गेलो होतो तर मला खूप मोठी सुरक्षा भेटायची. मी काय पेपरामध्ये फ्लॅश करत नव्हतो. 40-40 गाड्या आमच्यासोबत राहायच्या. जेव्हा हल्ला झाला होता ही अमरनाथच्या यात्रेकरूंवर, तेव्हा 2 दिवस मी मुक्कामात थांबलो होतो. कुठंही प्रसिद्धी घेतली नाही. त्याच्याकरता थोडकी असते पद. आतंकवाद संपलाच पाहिजे, उग्रवाद संपला पाहिजे. आतंकवादी हे देशाकरता घातक आहेत, समाजाकरता घातक आहेत, अलगावादी संपले पाहिजे. हा निर्धार करून समोर जावं लागतं. इच्छाशक्ती लागते त्याला. बरं, पण मला एक सांगा की 10 वर्षानंतर निवडणुका होत आहेत विधानसभेच्या आणि आता अनेक मुद्दे येत आहेत. उमर अब्दुल्ला म्हणत आहेत की माझं जर काही चाललं असतं तर
अफजल गुरुच्या फाशीच्या संदर्भामध्ये वेगळा निर्णय घेता आला असता किंवा आपल्याला काही कळवलंच नाही किंवा मग थांबवता सुद्धा आली असती. आता हे काय एकदम देशाला घातक देशद्रोही अशा विधान करणाऱ्या लोकांना हे आपला आदर्श मानतात, त्यांच्याप्रती श्रद्धा ठेवतात. यापेक्षा दुर्दैव काय, या देशामध्ये जन्म घेऊन भारतमातेशी प्रामाणिकता न दाखवता अशा ज्यांना फाशी कोर्टानं दिलेली आहे, सरकारने दिलेली नव्हती, तेही UPA सरकारच्या काळामध्ये कोर्टानं फाशी देण्याचा निर्णय घेतल्यावरही आजच्या काळात असे वक्तव्य करण्याची गरज नाही. आणि विशेष मी निंदा करतो अशा वक्तव्याची. पण तिथे तर नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस सोबत आहे तिथे, तर त्यामुळे UPAची ते सरकार तर काँग्रेसला काही ध्येय धोरण आहे का? काही नाही आहे. संपलेला विषय काँग्रेसचा. गुंडाळावं लागेल त्यांना. ही स्थिती आहे. विचारसरणी नाही आहे. विचारसरणी संपलेला काँग्रेस पक्ष आता राजकारणामध्ये आहे. भाजपच्या फाईटमध्ये तो उतरलेला आहे. आमच्या भारतीय जनता पक्षाच्या तो टिकणार नाही, कारण दिशाहीन झालेला तो पक्ष आहे. आता चालत आहे, जो भेटा त्यासोबत चालतो तो. जम्मू काश्मीरच्या निवडणुकीमध्ये थारा मिळणार नाही का काँग्रेसला? आता ते निवडणुकीत समजेल ना. आता कधीच मिळाला नाही, आता काय मिळणार. जे असे गृहमंत्री असताना ते भेट होते आणि ते प्रश्न सोडू शकले नाही. ते पाहिलं असेल की सरकार बदललं. प्रधानमंत्री मोदींच्या काळामध्ये गृहमंत्री राजनाथ सिंग असताना, आज अमित शहा असताना काय बदल पडला आहे. मला तेच विचारायचं आहे की 10 वर्षानंतर ही निवडणूक होते, अगोदरचा UPAचा काळ आणि नंतरचा काळ काय डिफरन्स आहे? कारण तुम्ही गृहमंत्री होतात, काश्मीरचे दौरे केलेले आहेत अनेक. कसं मुसक्या आवळ्या सेपरेटिस्ट जमीन आसमानचा फरक पडलेला आहे काश्मीरमध्ये. मी 2007मध्ये मी गेलो, नंतर गृहराज्यमंत्री असतानाही गेलो, पहिले 2-3दा जाऊन आलो कमिटीवर असताना. तर मी 7मध्ये गेलो, कर्फ्यू लागलेला 7-8मध्ये. ते कर्फ्यूमध्ये मी लाल चौकात गेलो होतो. आत्ताही गेल्या महिन्यामध्ये मी काश्मीरमध्ये OBCची आमचे BC कमिशनची बैठक होती, तेव्हाही गेलो. रात्री 11:15 मी थांबलो लाल चौकामध्ये. 11:15 गेलो आणि 11:35 मी बाहेर निघालो तिथं चौकातून. रात्रभर दुकानं चालू आहेत, लोक येत आहेत, पर्यटक येत आहेत, फोटो काढत आहेत लाल चौकात जाऊन. इतकं चांगलं वातावरण आहे. निर्भयतेने जगत आहेत त्या ठिकाणी. लोक बोलतात ना, बोलून दाखवतात. विकास, फ्लायओव्हरपासून सगळे टनल सगळं कोणी अडवत नाही, काम होत आहे. त्याचं कारण आहे जे होते उग्रवादी, आतंकवादी, दहशतवाद पसरवणारे, स्टोन पिल्टिंग सगळं थांबलं. जितके अलगावती सगळे तुरुंगात गेले. कसं केलं हे टेरर फंडिंग कसं रोखलं? ते सगळं करावं लागतं ना. इच्छाशक्ती होती. आम्ही जेव्हा गृहराज्यमंत्री असतानाही आमचे मंत्री राजनाथ सिंगच्या नेतृत्वामध्ये काम केलं. आज देशामध्ये गृहमंत्री अमित शहाजी काम करतात. टेरर फंडिंग थांबलं. टेरर पसरवणारे आतंकवादी अनेक ढेर केलेले आहेत, जागेवर ठार मारलं त्यांना. जितके अलगावादी म्हणायचे ते हुरियतमध्ये सामील होते सगळे. ते लिबरेशन फंड, हुरियत कॉन्फरन्स, सगळे जितके बी होते, जे यासीन मलिकपासून, गिलानीपासून, मोहम्मद अजहरपासून ते सलालुद्दीनपासून हाफिज सईद, सगळे तुरुंगात बेंडले आमच्या सरकारने. आणि काही नाही झालं त्या देशामध्ये. तिथं जे हे भ्यायचे, यांना हात लावला तर काय होईल, यांना फॅसिलिटी द्यायचे, विमान सर्व्हिस फ्रीमध्ये, 5 स्टार हॉटेल, हेच होते ते. आणि आता सरकार बदललं. हे सगळे त्यांचे फंड गिन सगळं चुराळा करून टाकला आहे. सगळ्यांचे ऑफिसेस सील केले, ऑफिसने कागदात सगळं जप्त करून टाकले, बँकेतले पैसे जमा केले, सगळं सर्च करून सगळं तोडून टाकलं पूर्ण. अलगावादी सगळे गायब. नेक्सस हो, होतं का? हां, उग्रवादी गायब. काही नाही, आतंकवादी पण नाही, अलगावादी पण नाही. जो होगा देखा जाएगा. इच्छाशक्ती लागते. हो, हे म्हणाले होते ना की खून की नद्या बहेंगी वगैरे सांगत होते फारूक अब्दुल्लाजी वगैरे. काय तर खून की नद्या बहेंगी. आता शांती का पूरा अमन चमन बह रहा है वहाँ पे. मी पाहून आलो ना आत्ता. तुम्ही जाऊन या ना एकदा. ही ताकद लागते, इच्छाशक्ती लागते. काश्मीर भारताचं अंग आहे. बोलण्यानं होत नाही, करून दाखवलं मोदी सरकारने. म्हणून हे असे भय वाटत होतो असं म्हणल्यामुळं काय होतं, यांच्यामध्ये इच्छाशक्तीच नव्हती. यांचा काही दोष नाही सुशीलजींचा, कारण त्यांना वरचा आदेशच नव्हता ना. यांना पोसायचं होतं या लोकांना. म्हणून तर पाकिस्तानचे गुणगान करतात जाऊन काँग्रेसचे नेते लोक. परंतु तुम्ही जेव्हा याच्यावर कारवाई करत होता तेव्हा, कारण एक नेक्सस तिथं अगोदर पाहायला मिळत होतं का पॉलिटिशियनचं आणि सेपरेटिस्टचं? ते पाहायची गरज नाही मला. जे सेपरेटिस्ट होते
त्यांना स्वतःही करायची असते. त्याला काय जे सेतूचे असतात ते आतंकवादीच होते. फक्त इथं शहरामध्ये राहून फॅसिलिटी घ्यायचे आणि त्यांना पुरवठा करायचे. अरे जेव्हा आम्हाला कळलं की आमच्या सरकारला हे तेच आहेत, नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्यांची फंडिंग हे जमा करायचे त्यांना पोचवायचे, हेच लोक होते फंडिंग पोचवणारे त्यांना. म्हणून त्यांच्या कार्यालयामध्ये पैसे मिळाले ना, नोटा मिळाल्या ना, हे नोटा घेऊन ते त्यांना पोचवायचे. हे एक माध्यम होतं त्यांचं. उडवलं. NIAची कारवाई किती जबरदस्त केली हो. NIAला आम्ही किती ताकद दिली आमच्या सरकारच्या काळामध्ये. मोदींच्या काळामध्ये NIAला जी ताकद मिळालेली आहे, जे अधिकार दिलेले आहेत, हे दिले पाहिजे. हँड फ्री, मोकळं. म्हणून तर आमचं सरकार म्हणतं कधी कधी एक गोली चली तर 10 गोली चला दो. हे बोलावं लागतं. गृहमंत्री बोलतात. ही मामूली गोष्ट आहे का? सोडणार नाही. संपलं. मी वारंवार सांगतो की याच्याकरता एक निर्णय पाहिजे, निर्णय क्षमता पाहिजे, दृष्टी पाहिजे, दूरदृष्टी पाहिजे आणि इच्छाशक्तीशिवाय काय होत नाही. एक ध्येय पाहिजे ना. तुम्ही कोणत्या ध्येयानं चाललेले आहात? तुम्ही 70 वर्ष त्याला जोपासून ठेवलं, पोसून ठेवलं. आम्ही 7 वर्षे वाट नाही पाहिली. समाप्त. आता पाहतो मी एक गोष्ट चांगली सांगतो की त्या काळामध्ये पाकिस्तानचे आतंकवादी भारताच्या पिचवर खेळायचे काश्मीरमध्ये, श्रीनगरमध्ये. आता आम्ही जाऊन पाक काश्मीरमध्ये आम्ही खेळतो. आम्ही ती पीच बनवली आता. तिथे खेळतात ते आता. बचाव पिए के बचाव. जम्मू काश्मीर तर बोली जाओ. ही एकदम पीच बदलून टाकली आम्ही तर. यहाँ आना ही नहीं, वहीं खेलेंगे, हम भी आते वहीं खेलने के लिए. आता आम्ही लोक तिथे खेळायला जातो, आमचे सैनिक. पण राहुल गांधी आता तिथे जात आहेत, सभा घेत आहेत, महिलांशी डायलॉग करतायत. त्यांना अधिकार आहे लोकशाहीमध्ये. घेऊ द्या ना, डायलॉग घेऊन द्या. ते काय बोलले, किती चांगलं बोलले. जेव्हा त्यांनी यात्रा काढली होती की नाही, 6 महीने पहिले, 1 वर्ष काश्मीरमध्ये गेला तेव्हा नाही, मैं किती वर्षों बाद यहाँ तिरंगा देख रहा है बोले. लोकांनी म्हटलं मोदी की वजह देख रहे आप तिरंगा. यहाँ तो पहिले तिरंगा था ही नाही. मोदीच्या काळामध्ये तिरंगा त्याचा फडकू लागला ना. खूप चांगलं बोलले ते. स्वागत केलं आम्ही त्यांचं सगळ्यांनी, देशातील लोकांनी, की काश्मीरमध्ये तिरंगा गांधींनी पाहिला, राहुल गांधींनी. त्याला आनंद झाला, देशाला आनंद झाला. का तिथे तिरंगा दिसतच नव्हता ना. ही स्थिती आहे. मग जाऊ दे ना, फिरू दे ना, चांगलं आहे ना. तिथं लोकांमध्ये गेलं पाहिजे, सगळ्या लोकांनी गेलं पाहिजे, सगळ्या पक्षाच्या लोकांनी गेलं पाहिजे. फिरून आहे, मस्त एन्जॉय करा. आता पर्यटक म्हणून जा, राजकीय नेता म्हणून जा, काही जात तिथं. धक्क्या आवाजात पुन्हा ह्या सुशील कुमार शिंदेसारखं घाबरू नका, जा तिथं. आता भय नाही आहे. धक्क्या आवाजामध्ये पुन्हा हे म्हटलं जातं की 370 हटवण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा प्रयत्न केले जाऊ शकतात वोट बँकसाठी. आता अतिशय आणि देशाला घातक असा शब्दप्रयोग आहे. 370 लावणार आहे का तिथे? हे काय करणार आहे तिथं? त्यांची काय ताकद आहे? हे सत्तेमध्ये येणार आहेत का? 370 हटवणं लावण्याकरता हटवलं आहे का? 370ने हटवलं, 35 हे पण हटवलं आहे तिथं. आता राहुल गांधीला जर अक्कल असेल नाही, ती जमीन घेतली पाहिजे. आता घर बांधलं पाहिजे तिथं मस्तपैकी. त्याचा आजोळ त्याचे तिथलंच आहे ना, काश्मीरी लोक आहेत नाही. त्या तिथं घर घ्या, जमीन घ्यायला मोकळी घेतो मला. हे ते करून दिलं मोदी सरकारने, अमित शहाजींनी, राजनाथ सिंगजींनी. जमीन घेतली पाहिजे, बंगला बांधला पाहिजे मस्त त्या ठिकाणी, लग्नही उरकलं पाहिजे. आता तिथं जाऊन ही स्थिती आहे काश्मीरमध्ये. आता जा ना, ते जायला पाहिजे, खरंच जायला. राहुल गांधींनी लग्न केलं पाहिजे इथे काश्मीर. नाही, तसा म्हणण्याचा अर्थ असा नाही की तिथं घर बांधलं पाहिजे. तिथं आता जमीन आम्ही घ्यायला मोकळी केली ना. 35 ते हटवलं की नाही. आता तुम्ही पण घरी जागा घेऊ शकता तिथे, अशी मोकळी केली. आता फार मोठं काम केलं सरकारने. अशा प्रकारे काश्मीरचा उग्रवाद, आतंकवाद सगळा संपत गेला. पण तेव्हा फंडिंगचा विषय फार गंभीर होता. मी ते पाहिलेलं आहे. कसं रोखलं ते? तिथे काय होतं की उग्रवादींना, हे आतंकवाद्यांना, हे अलगावादी जे आहेत ना, हे मदत करायचे. कशी करायचे? तिथं पॉईंट होते 2-3. तिथं माल येणार टेस्ट सेंटर होते. ते टेस्ट सेंटरवर एक सलामाबाद होतं आणि एक चकदाबाद हे टेस्ट सेंटर होतं. तिथून की नाही जवळ 5,000 कोटीचा व्यापार चालायचा. तिथून ड्रायफ्रूट यायचे 50 रुपये किलो, 60 रुपये किलो. इथे विकायचे 400-500 रुपये किलो. त्याची कमाई ही आतंकवाद्यांना पोचवायचे. इथले व्यापारी घ्यायचे. आमच्या ध्यानात आलं, आमच्या सरकारच्या ड्रायफ्रूटच्या माध्यमातून. अनेक ड्रायफ्रूट काय, ड्रग काय, सगळं. ते आता सरकारने ते टेस्ट सेंटर बंद करून टाकले. माल येणंच बंद. आम्ही प्रयत्न केला त्या ठिकाणी आमच्या काळामध्ये की तिथे एक होल बॉडी तिथं स्कॅनर लावायचा.
त्याला परवानगी मिळाली नाही लवकर खरेदी करण्याकरता. परवानगी मिळेल तोपर्यंत ते बंद राहणार. आता चांगला निर्णय घेतला विद्यमान गृहमंत्री अमित शहाजींनी. बार्टर सिस्टीम होती आता त्यांचं कलेक्शनच संपलं ना आतंकवाद्यांसाठी. अजून एक सेंटर होतं ते अफीम गांजा सगळं चालायचं. म्यानमार, अफगाणिस्तान, बर्मा, हे थायलंड, ह्या सगळ्या ठिकाणी तो माल निघायचा. त्याला गोल्डन ट्रगल म्हणून तिथून ते जायचं आणि श्रीलंकेमार्गे निघायचं. सगळे रस्ते बंद केले आमच्या सरकारने. आता त्यांना हे पण ड्रग सप्लायसाठी डिस्टर्ब करून टाकलं. एकूण हा अलगाववादी आतंकवादी यांचा मूळ स्रोत जे होता आर्थिक मदत ती थांबवण्यामध्ये आम्हाला यश आलं. आणि पळाले सगळे. आता काही जेलमध्ये आता अफजल हे चालला गेला इथून देश सोडून. हाफिज सईद चालला आऊट. अच्छा, देशामध्ये येऊ शकत नाही. हे सगळे गायब. कोण उरले का आता? आता मीर वाईद काय, उमर फारूक काय, हे सगळे गायब आहेत. आता सलालुद्दीन सगळे, अजहर, मौलाना अजहर, यासीन मलिक, गिलानी तर वारले ते. पण मग असे अनेक लोक. पण मग उमर अफजल गुरुसाठी अश्रू काढणं का? आता त्यांची प्रकृती मी काय म्हणणार त्याच्याबद्दल. ते नाही काढले पाहिजे. देशाचा प्रामाणिक भारताचा पुत्र असेल तर नाही काढले पाहिजे. या देशाविरुद्ध षडयंत्र जावं, त्यांचं नाव घ्यावं, यापेक्षा देशाची बेईमानी काय. आता एकदम मी कोणा देशद्रोही म्हणू शकत नाही, ती माझी इच्छा नाही आहे. देशाविरुद्ध वागू नये, बस. देशाच्या विरुद्ध काही बोलू नये. पण मला आणखीन एक विचारायचं आहे की तुमच्याकडे आता ओबीसी कमिशनचे तुम्ही चेअरमन आहात. जम्मू काश्मीरमध्ये आत्ता जे मध्यंतरी जो सर्वे झाला आणि त्यानंतर अनेक जाती जे आहेत त्या समाविष्ट केलेल्या आहेत या सरकारमध्ये, की ज्यांना यापूर्वी कधी समावेश केलं नव्हतं, की ज्या सीमेवरचे आहेत, बकरवालापासून ते अनेक मी जाऊन आलो गेल्या महिन्यात, पाहून आलो. गृहमंत्र्यांनी चांगला निर्णय घेतलेला आहे. त्या ठिकाणी झालं काय की 2% आरक्षण होतं ओबीसीला, आता 8% केलेलं आहे ओबीसी जातींना. आणि 370 म्हटलं की संपला विषय. तुमचं कोणतं आरक्षण नाही, तुमचं कोणताही या ठिकाणी संविधान नाही तिथं, असं होतं. आता सगळं चालू झालं. ओबीसी वर्ग, त्यामध्ये मुसलमान वर्गही आहे, हिंदूही आहेत, दोघांना आरक्षण मिळू लागलं. आता खुश आहेत तिथले लोक. आता माझ्यापाशी येऊ लागले की हमारे भी जाती इंक्लूड करो. मला करेंगे, प्रस्ताव भेजो, कर लेंगे, हमको कोई इतराज़ नहीं है. हम जम्मू कश्मीर के लिए तो देश बैठा हुआ है. अच्छा, देश की पूरी निगाहें जम्मू कश्मीर पर रहती है, जिसे पूरा देश स्वर्ग मानता है. अच्छा. पण त्या फक्त जाती हिंदू ओबीसी आहेत का किंवा मुस्लिम ओबीसी पण आहेत? मुस्लिम ओबीसी असतात ना, महाराष्ट्रातही आहे ना, त्यांना काय हरकत काय. आम्हाला जात आहे, धर्म नाही. जे जात येतात ते, जी जात मुस्लिममध्ये ओबीसीमध्ये आहे हिंदूंची, तर तीच जात जर कोणी लिहिली, समजा कोणी लिहिलं असेल की तो मुस्लिम लोहार आहे, आम्हाला मान्य आहे. कोणी लिहिलं होली मुस्लिम वाडई आहे, आम्हाला मान्य आहे. त्याला काय. म्हणजे धर्माचं सोडून, धर्म सोडून जर जात लिहिली असेल, तसं तिथं अनेक लोक गुजर आहेत, तिथं गुजर जाती आहे. गुजर हे ओबीसीमध्ये असतात. पण मध्यंतरी तुम्हीच माहिती काढली होती, गुजर आहेत ते. पश्चिम बंगालची माहिती काढली होती की अनेकांनी गैरवापर केलेला आहेत आणि ओबीसीमध्ये घुसलेले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये पण अशी परिस्थिती आहे. हायकोर्टाने तर त्या ममता बॅनर्जीबद्दल म्हटलं आहे की इसने पॉलिटिकल काम करती बोले जाती को आरक्षण देकर. हायकोर्ट म्हणत आहे, कलकत्ता हायकोर्ट. इसमें राजनीती खेळली ते बोले. मी म्हणतो बोललो, माझी इच्छा नव्हती बोलायची. म्हणजे एकूण 179 जातीपैकी 118 जाती मुस्लिम बांधवांच्या होत्या. त्या हायकोर्टाला पण दिसून आलं. त्यांनी 77 जाती गाळ केल्या ना, खारिज केल्या, आता रिमूव्ह केल्या. 77 जाती रिमूव्ह केल्या. ही जी बेईमानी होती ओबीसी वर्गासोबत, ती हायकोर्टाने पण ओळखली. आमच्या NCBCचा जो रिसर्च होता, जे आम्ही अहवाल तयार केला होता, आम्ही जो आरोप लावले होते की चुकीच्या जाती इन्क्लूड केल्या आहेत, ते हायकोर्टाने मान्य केल्या आहे, कलकत्ता हायकोर्टाने. आता बाई धावत आलेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये. आम्ही करतो फेस. पण तुमच्या कमिशनकडे जर काम म्हटलं तर जम्मू काश्मीरमध्ये ज्या नवीन जाती ज्या आणलेल्या आहेत किंवा काय हे केलेल्या आहेत, एक तर की त्यांच्यापर्यंत योजना पोहोचवणं शक्य आहे का, आणि दुसरं की या निवडणुकीमध्ये उपयोग होईल का त्यांचा? नाही, ते निवडणुकीचा विषय मला कशाला, आपल्याला ती चिंता नाही करायची असते. असं आहे, निवडणूक हा वेगळा विषय आहे. निवडणुकीकरता काय लाभ होतो तो विचार करून तिथल्या मुख्यमंत्री किंवा अधिकाऱ्यांनी अनेक जाती जोडल्या. हा निवडणुकीचा फायदा हे हायकोर्टाने पण म्हटलं आहे. पण तो प्रधानमंत्री मोदींच्या काळामध्ये गृहमंत्री मोदींच्या जाती त्यांना आरक्षण वाढवलं, 2%चं 8% केलं.
का ती संख्या आहे ना तिथं. जम्मूमध्ये फार मोठ्यात ओबीसी राहतात आणि ओबीसी मुसलमान काश्मीरमध्ये पण श्रीनगरमध्ये आहेत. मी भेटलो त्यांना आत्ता जाऊन. मी तुम्हाला फोटो दाखवतो. माझ्या बैठकी झाल्या गेल्यामध्ये हे 400 लोक आले. 400पैकी 250 लोक मुस्लिम ओबीसी होते, अलग अलग जातीचे लोक आहे तिथं. आम्हाला का आम्ही देऊ ना, आणि सरकार द्यायला तयार आहे. सरकारने कधी म्हटलं नाही की ओबीसी मुस्लिमांना आरक्षण देऊ नका, पण जे खरे आहेत त्यांना द्या ना. खऱ्या ओबीसींचा अधिकार हिसकू नका. तसंच काश्मीरमध्ये होईल, तपासणी होईल. त्यामध्ये मंडल आयोगाची काही शिफारस करताना काही गाईडलाईन दिलेली आहे. काय त्या ठिकाणी इंदिरा साहनीच्या मामल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की आपण ओबीसी कोणाला मानायचं, त्याचे काही पॅरामीटर्स आहेत, त्याचं पालन करून त्या ठिकाणचं सरकार त्यांना जोडेल ओबीसीमध्ये. आमच्याकडं आले केंद्रामध्ये पण घ्या, केंद्र सूचीमध्ये घ्या, आम्ही घेऊन टाकू. आम्हाला अडचण काही नाही, तपासणी करून घेऊन टाकू. बरं, दुसरं म्हणजे की ओबीसीच्या कोट्याच्या संदर्भामध्ये अनेक ठिकाणी गैरवापर होताना दिसतोय का? कोणत्या प्रकरणात? आता असं आहे की अनेक PSUमध्ये, अनेक बँकांमध्ये, अनेक सरकारी खात्यामध्ये त्यांनी काही काही ठिकाणी त्याचं 27% पण त्याचं पदं भरलेली नाहीत. पेट्रोल पंपाचं वाटप केलं, त्यामध्ये फार आम्ही घोटाळे शोधून काढले. घोटाळ्यामध्ये चुका. त्यांनी पण त्या ठिकाणी 27% आउटलेट गॅस एजन्सी दिलेली नाही आहे सगळ्या कंपन्यांनी. दिसत आहे. आता मी त्याला म्हटलं हे करेक्ट करा, बॅकलॉग भरून काढा. आता आदेश दिलेत. नाही तर आम्ही आता असं आहे की पहिल्या बैठकीचा विषय समोर आला, आम्ही संधी देऊ त्यांना, बॅकलॉग पूर्ण करायला सांगू. नाही केलं तर मग पाहू, कारवाई करू. पण हे कधीपर्यंतचे आहेत आणि किती पेट्रोल पंप आहेत? ते आकडे सांगणं कठीण असतं आम्हाला एकदम, कारण पूर्ण देशभरचा विषय असतो. एका राज्याचा विषय नाही, एका शहराचा विषय नाही. तपासून सांगू, कधी भेटू तुम्हाला अजून. थँक्यू. पण हे संपूर्ण करताना अगोदर जे नियम होते ओबीसीच्या संदर्भामध्ये कोट्यामध्ये द्यायचे, तर मग त्यांचा हक्काचं जे पेट्रोल पंप आहेत ते दुसऱ्या कोणाच्या खिशात गेलेलं आहे का? नाही, तसं होऊ शकत नाही. गेलं असेल तरी पण अजूनही पेट्रोल पंप मिळणार आहेत, रिक्त आहेत, नेहमी निघतात. तिथं भरायला लावून त्यांना बॅकलॉग भरायला लावून. पण अगोदर याची जी बॅकलॉग आता भरावा लागतोय, परंतु अगोदरची ही प्रक्रिया पाळली गेली नाही. असं आहे, ज्यांनी चुका केल्या ते आता समोर येईल. आम्ही काय आकडे एकदम परफेक्ट अजून आले नाही माझ्या हातामध्ये. आयोगापाशी येतील ते आम्ही नक्की त्याच्यावर संदर्भात चांगली कारवाई करू. न्याय देऊ, ओबीसींना न्याय देऊ. महाराष्ट्रामधले पण आहेत त्याच्यामध्ये? असतीलच ना, वाद नाही. मी इतक्या बारकाईने आज सांगू शकत नाही, सगळं अहवाल पाहावा लागतो. आणि मी एवढं सांगतो की 1 असेल का 10 असतील का 100 असतील का 1000 असतील, जे काही बॅकलॉग आहे तो भरायला लावू. हेच कामचं आहे. त्याचकरता आम्ही आयोग आहे ना, त्याचकरता आम्हाला इथं बसवलं आहे. आम्ही न्याय देऊ, महाराष्ट्रात नक्की देऊ. थँक्यू. धन्यवाद चर्चा केल्याबद्दल. हंसराज अहिर होते की जे म्हणाले की ओबीसी समाजाला न्याय देऊ. जिथं जिथं त्यांच्यावर अन्याय झालेला आहे, कोटा ज्यांनी पूर्ण केलेला नाही आहे, मग ते पेट्रोल पंप असतील, कोणत्या कंपन्या असतील किंवा बँका असतील. परंतु जम्मू काश्मीरमध्ये जर सुशीलकुमार शिंदे यांना माजी केंद्रीय मंत्र्यांना जर भीती वाटत असेल, तर तेव्हाचं सरकार हे जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षित नव्हतं का, मंत्री सुरक्षित नव्हते का, असा सुद्धा सवाल हंसराज अहिर यांनी उपस्थित केला की जे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री होते. रामराज शिंदे, NDTV, दिल्ली.